11th ॲडमिशन 2026-27. तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला पार्ट 1 लॉक केलेला असेल ते विद्यार्थी भरू शकतात आपला पार्ट 2. पार्ट 2 मध्ये विद्यार्थ्यांना टाकायचे आहे ते म्हणजे कॉलेज. तर तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्स ज्याही फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल त्या फील्डनुसार तुम्ही जे तुम्हाला कॉलेज पाहिजे म्हणजे तुमच्या आवडीचे कॉलेज तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. तर सर्वात प्रथम तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल स्टुडंट रजिस्ट्रेशन तेव्हा तुम्हाला आय डी आणि एक पासवर्ड मिळालेला आहे. तो आय डी आणि पासवर्डनी तुम्हाला करून घ्यायचा आहे लॉग इन. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशनमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. मॉर्निंगला आपण व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येणार, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आहे. त्याप्रकारे सर्वात प्रथम आय डी आणि पासवर्ड क्रिएट करून फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतर आपल्या आवडीचे कॉलेजेस ॲड करा. सर्वात प्रथम आता या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहे पहिल्यांदा लॉग इन. कारण की लॉग इन केल्यानंतरच आपण आपल्या आवडीचे जेही कॉलेज तुम्हाला ॲड करायचे आहे ते कॉलेजेस तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. तर लॉग इनला क्लिक करा. त्यानंतर तुमचा आय डी टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर साइन इन करा म्हणजे लॉग इन करा. तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये या प्रकारे इन्सर्ट होऊन जाणार. लॉग इन झाल्यानंतर लॉग इनमधून तुम्ही तुमचा पार्ट 2चा फॉर्म भरू शकता. लॉग इन झाल्यानंतर बघू शकता सर्वात पहिला पार्ट म्हणजे पहिली इन्फॉर्मेशन काय चेक करायची बघा. हा जो तुमचा पार्ट 1 आहे हा इथे सेल्फ व्हेरीफाईड आहे का हे एकदा चेक करा. कारण की सेल्फ व्हेरीफाईड असेल तरच तुम्ही पार्ट 2चा फॉर्म भरू शकता, अन्यथा भरू शकत नाही. कारण की हा फॉर्म लॉक असणं गरजेचं आहे. त्यामुळे सेल्फ व्हेरीफाईड जर असेल तर तुम्ही आता भरू शकता पार्ट 2चा फॉर्म. पार्ट 2 मध्ये तुम्हाला टाकायचे आहे कॉलेजेस. तर पार्ट 2चं बघा ऑप्शन इथे आहे कॅप ऑप्शन पार्ट 2. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली जे ऑप्शन आहे हे कोट्या अंतर्गत आहे. तर हा रेग्युलर राऊंड असल्यामुळे आपण कॅप राऊंड 1चा हा रेग्युलर फॉर्म भरणार आहे. तुम्ही हे सुद्धा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला कोट्या अंतर्गत ॲडमिशन पाहिजे असेल तर. क्लिअर. तर कॅप ऑप्शन पार्ट 2ला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता 3 ऑप्शन आले आहे तुमच्यासमोर. यामध्ये पहिल्या याच्यात आहे स्ट्रीम आहे, दुसऱ्या याच्यात कॉलेजेस आणि तिसऱ्या याच्यात आहे लॉक फॉर्म. तर आपण स्ट्रीमचा अर्थ करतो तुम्हाला आर्ट पाहिजे आहे, कॉमर्स पाहिजे आहे, सायन्स पाहिजे आहे. या प्रकारे तुम्ही ज्याही फील्डमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. संपूर्ण तिन्ही फील्डसाठी तुम्हाला सेम टू सेम फॉर्मची प्रोसेस असणार आहे. बघा तुमचे संपूर्ण मार्क्स तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क्स होते, पर्सेंटेज वगैरे संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता 10वीची जी आपण पार्ट 1 मध्ये लॉक केलेली आहे ती. त्यानंतर तुम्हाला आता यामधून सिलेक्ट स्ट्रीम असं ऑप्शन दिलेलं आहे. यामधून आर्ट पाहिजे आर्ट घेऊ शकता, कॉमर्स, सायन्स तिन्ही ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला जेही ऑप्शन पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आम्ही सायन्स घेणार आहे, सायन्स सिलेक्ट केलेला आहे. सायन्स इंग्लिशमध्ये पाहिजे आहे, इंग्लिश सिलेक्ट केलेलं आहे. क्लिअर. अशा प्रकारे तुम्ही जर आर्ट घेत असेल तर आर्ट घ्या. इथे मराठी चूज करा. कॉमर्सवाल्यांनी बघा इंग्लिश मराठी कशामध्ये तुम्हाला कॉमर्स करायचं आहे या प्रकारे तुम्ही तुम्हाला जे स्ट्रीम पाहिजे हे सिलेक्ट करून घ्या. स्ट्रीम सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या म्हणजे तुमची जी स्ट्रीम आहे हे सेव्ह होऊन जाणार. ठीक आहे. एकदा स्ट्रीम सेव्ह झाली की मग आपण सेकंड नंबरची जी स्टेप आहे चूज ज्युनियर कॉलेज इथे तुम्ही क्लिक करणार. चूज ज्युनियर कॉलेजला क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही दिलेली स्ट्रीम लॉक झालेली आहे ऑलरेडी. इंग्लिश मिडियममध्ये पाहिजे आहे कारण की सायन्स घेतो आहे आम्ही. इथे तुमचा डिस्ट्रिक्ट तालुका टाका. इथे बघा तुम्हाला कॉलेज कोणते पाहिजे आहे, ॲडेड पाहिजे आहे, गव्हर्नमेंट, लोकल बॉडी या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही इथे कोणतेही ऑप्शन सिलेक्ट केलं नाही तर तुम्हाला A to Z संपूर्ण प्रायव्हेट, सेल्फ फायनान्स, ॲडेड, अनॲडेड संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार म्हणजे त्या टाईपचे कॉलेज येऊन जाणार. तुम्हाला जर स्पेशल काही ॲडेड वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही क्लिक करू शकता. कॉलेजचं नाव टाकायची गरज नाही आहे. त्यानंतर इथे बायफोकल सब्जेक्ट बघा सायन्सवाले विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. यामधून सब्जेक्ट पाहिजे जसं कम्प्युटर सायन्स आहे, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल. भरपूर विद्यार्थी आहे की ज्यांना व्होकेशनल सायन्स पाहिजे आहे. तर व्होकेशनलसाठी तुम्हाला व्होकेशनल सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो. जर तुम्ही यामधून सब्जेक्ट सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला त्या सब्जेक्टचे कॉलेज येतील. तुम्ही इथे एकही सब्जेक्ट सिलेक्ट केला नाही तर तुम्हाला जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो जे जनरल सायन्स आहे त्या प्रकारे कॉलेजेस येतील. क्लिअर. तुम्ही जर यामध्ये कम्प्युटर सायन्स सिलेक्ट केलं आणि सर्च कॉलेजला जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर ज्या कॉलेजला कम्प्युटर सायन्स आहे तेच कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये खाली ओपन होणार आहेत. क्लिअर. इथे जर इलेक्ट्रॉनिक्स करताना तर इलेक्ट्रॉनिक्सची येणार. इथे एकही सब्जेक्ट नाही केला तर जनरल सायन्स येणार. ठीक आहे. याच प्रकारे तुम्ही आर्ट आणि कॉमर्सचे सुद्धा कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये अशा प्रकारे सर्च कॉलेजला क्लिक करा. सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण कॉलेजची लिस्ट ओपन होणार. यामध्ये तुम्ही सायन्स फील्ड चूज केलेली आहे. इथून तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता. त्यानंतर इथून तुम्ही इंटेक चेक करू शकता. इथून कॉलेजची डिटेल्स चेक करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑप्शन यामधून चूज करू शकता.
आता जर तुम्हाला यामधून ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲडच्या ऑप्शनला क्लिक केलं की ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये ॲड होणार आणि खाली एक परत बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये सिलेक्टेड कॉलेजची लिस्ट तुमची ॲड होऊन जाणार. तुम्ही 1 पासून 10 कॉलेजेस ॲड करू शकता. 2, 3, 4, 5 तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे ॲड करा, परंतु हायेस्ट 10 कॉलेजपर्यंतच तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे 1 ते 10 तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते स्टार्टिंगपासून आता लिस्ट दिलेली आहे, अशा प्रकारे लिस्ट चेक करा, ॲडच्या ऑप्शनला क्लिक करत जा, म्हणजे तुमचे 10 कॉलेज ॲड होऊन जाणार. क्लिअर. 10 कॉलेज ॲड झाल्यानंतर आपण लावणार सिक्वेन्स. बघू शकता सिलेक्टेड प्रिफरन्स, म्हणजे आपण सिलेक्ट केलेले 5 कॉलेज आहे, आम्हाला 5च कॉलेज टाकायचे आहे. संपूर्ण कॉलेजेस आलेले आहे, कॉलेजची फी किती आहे लिहून आलेलं आहे इथे. त्यानंतर बघा इथून जर डिलीट करायचं असेल डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. एखादं कॉलेज नको असेल तुम्हाला तुम्ही डिलीट करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट बघा, इथे तुम्हाला 2 ॲरो दिलेले आहे. या ॲरोनी ही कॉलेज वर जाणार आहे, या ॲरोनी ही कॉलेज खाली येणार आहे, म्हणजे मूव्ह करू शकता तुम्ही. कारण की सिक्वेन्स लावणं अतिशय गरजेचं आहे. 1 नंबरला कोणतं कॉलेज, 2 नंबरला, 3 नंबरला, कारण सिक्वेन्सनुसारच तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. आणि यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट बघा, 1 नंबरचं जर कॉलेज मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागेल, कंपल्सरी आहे. त्यामुळे 1 नंबरचं कॉलेज असे टाका की नंबर लागल्यानंतर तुम्ही तिथे आवडीने ॲडमिशन घेऊ शकले पाहिजे, नाही तर तुम्हाला पुढील राऊंडमध्ये प्रवेश मिळणार नाही. क्लिअर. अशा प्रकारे तुमचा सिक्वेन्स लावून घ्या. सिक्वेन्स लावल्यानंतर सेव्ह चॉईसला क्लिक करा. प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली. एकदा सेव्ह झाले तुमचे की तुम्ही दिलेले जे सिक्वेन्स आहे, कॉलेज आहे, हे सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर क्लिक करायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्मला. लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करणं आहे. आणि लॉक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांचे फॉर्म लॉक असेल तेच विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये त्यांचा विचार करण्यात येणार, त्यांना कॉलेजेस मिळू शकतात. जे विद्यार्थी लॉक करणार नाही त्या विद्यार्थ्यांना हा राऊंड त्यांचा मिस होऊ शकतो. लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म ओपन होणार. यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे डिटेल्स आहे ही प्रॉपर चेक करून घ्यायची आहे. नावापासून तर A to Z म्हटलेलं आहे मी. A to Z म्हणजे स्टार्टिंगपासून तर शेवटच्या शब्दापर्यंत संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करायची. कुठे काही मिस्टेक आहे का, तुम्ही दिलेले कॉलेजेस सिक्वेन्स 1 नंबरला बरोबर आहे का, 2 नंबरला बरोबर आहे का, 3 नंबरला बरोबर आहे का, संपूर्ण ऑप्शन ओके आहे का एकदा चेक करा. जर तुम्हाला वाटत आहे संपूर्ण ऑप्शन ओके आहे, आपण दिलेला फॉर्मसुद्धा ओके आहे, काहीही अडचण नाही आहे, तरच या चेकबॉक्सला क्लिक करा आणि लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सला क्लिक करा. तेव्हा होऊन जाणार तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट. कारण लॉक केल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक होणार, तुम्ही एडिट करू शकत नाही. आणि तुम्ही दिलेले संपूर्ण जे ऑप्शन वगैरे आहे, जे कॉलेजेस टाकलेले आहे, हे एकदा चेक करून घ्या की ओके आहे का, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण यायला नको. जे कॉलेज तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकले पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा कॅप राऊंड 1चा पार्ट 2चा फॉर्म भरू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे. त्यानंतर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याबद्दलचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून आपले रजिस्ट्रेशन करून घ्या स्टार्टिंगला. त्यानंतर हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे ऑप्शन ॲड करा जेही कॉलेजेस तुम्हाला पाहिजे. बघा, पहिला पार्ट 1 सेल्फ व्हेरीफाईड आहे, लॉक आहे. त्यानंतर जो तुमचा पार्ट 2 होता बघा, कंप्लीट अँड लॉक, म्हणजे फॉर्म व्यवस्थित भरलेला आणि लॉकसुद्धा झालेला आहे. या विद्यार्थ्याचा विचार करण्यात येणार कॅप राऊंड 1मध्ये, कारण की यांनी आपला जो फॉर्म आहे हा कंप्लीट आणि लॉक आहे. तुमचासुद्धा फॉर्म सबमिट झाल्यानंतर एकदा चेक करा की कॅप ऑप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक आहे का, असणं गरजेचं आहे. हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे सेल्फ व्हेरीफाईड आणि कॅप हे सुद्धा ऑप्शन तुम्ही भरू शकता. इथे ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला कोटा चॉईस, सेम टू सेम प्रोसेसने तुम्ही फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. 11th ॲडमिशन 2026-27 पहिलं रजिस्ट्रेशन आणि पार्ट 2चा फॉर्म दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे. व्हिडिओ बघा, आपले रजिस्ट्रेशन करा आणि 11th ॲडमिशन 2026-27च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.